मित्रांनो नमस्कार, पुन्हा एकदा आपले स्वागत आहे. मित्रांनो, राज्यातील शिक्षकांकरता एक मोठी बातमी आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून आणलेली आहे. आता राज्यातील शिक्षकांना सक्तीची सेवानिवृत्ती टाळता येणार, पण कशी? पहा या व्हिडिओच्या माध्यमातून. त्याकरता हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. चॅनलला आपण सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. सोबतच ही मोठी बातमी आपल्या सर्व मित्र परिवाराला सुद्धा शेअर करायला विसरू नका. तर मित्रांनो, राज्यातील इयत्ता 1ली ते 8वीच्या वर्गावर कार्यरत असलेल्या शिक्षकांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. खरे तर या शिक्षकांना शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजे टीईटी उत्तीर्ण करणे अनिवार्य असल्याचे सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले आहे. यामुळे शिक्षक वर्गात मोठी अशांती पाहायला मिळत आहे. दरम्यान शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी शिक्षकांना मुदतीत टीईटी उत्तीर्ण होणे अनिवार्य असल्याचे पुन्हा सांगितले आहे. अशा स्थितीत आता शिक्षकांना किती वेळा टीईटी परीक्षा देता येणार याचा माहिती आपण पाहणार आहोत. न्यायालयाच्या आदेशानुसार संबंधित टीईटी बाधित शिक्षकांना 31 ऑगस्ट 2027 पूर्वी टीईटी किंवा सीटीईटी यापैकी किमान एक परीक्षा उत्तीर्ण होणे बंधनकारक राहणार आहे. दिलेल्या मुदतीत परीक्षा उत्तीर्ण न होणाऱ्या शिक्षकांवर सक्तीची सेवानिवृत्तीची कारवाई केली जाईल, असा इशाराही न्यायालयाने दिला आहे. या निर्णयामुळे शिक्षकांना दिलेल्या कालावधीत एकूण 6 वेळा पात्रता परीक्षा देण्याची संधी उपलब्ध होणार आहे. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत 2026 या वर्षात जून आणि डिसेंबर महिन्यात टीईटी परीक्षा घेण्याचे नियोजन करण्यात आले आहे. याशिवाय केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत घेण्यात येणारी केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा ही शिक्षकांसाठी पर्याय उपलब्ध आहे. केंद्र सरकारच्या शाळांमध्ये इयत्ता 1ली ते 8वीपर्यंत अध्यापन करणाऱ्या शिक्षकांसाठी सीटीईटी आवश्यक असते. आगामी 8 फेब्रुवारी 2026 रोजी सीटीईटी परीक्षा होणार असून त्यासाठी सध्या अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू आहे. सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या मुदतीत शिक्षकांना 3 वेळा सीटीईटी देण्याची संधी मिळणार आहे. त्यामुळे टीईटी किंवा सीटीईटी यापैकी कोणतीही एक परीक्षा मुदतीत उत्तीर्ण करणे शिक्षकांसाठी आवश्यक ठरणार आहे. दरम्यान महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेकडून दरवर्षी 2 वेळा टीईटी घेण्याचे नियोजन जाहीर करण्यात आले आहे. यावर्षी वर्षातून एकदाच ही परीक्षा घेतली जात होती. मात्र उमेदवारांना अधिक संधी मिळाव्यात यासाठी जून आणि डिसेंबर या 2 सत्रात परीक्षा घेण्यात येणार आहे, अशी माहिती परीक्षा परिषदेचे आयुक्त डॉक्टर नंदकुमार बेडसे यांनी दिलेली आहे. एका टीईटी परीक्षेसाठी अर्ज प्रक्रिया, पडताळणी, परीक्षा आयोजन आणि उत्तरपत्रिका तपासणीसाठी सुमारे 6 महिन्याचा कालावधी लागतो. तरीही न्यायालयाच्या निर्णयाच्या पार्श्वभूमीवर ही प्रक्रिया वेगवान करण्यात येत आहे आणि अशा प्रकारे राज्यातील शिक्षकांना सक्तीची सेवानिवृत्ती टीईटी परीक्षा देऊन टाळता येणार आहे. पुन्हा भेटूया मित्रांनो नवीन अपडेट घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.